होऊ शकतात. अगदी त्याच पद्धतीचे प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. यावेळेस मात्र योगेश पाटील हा ब्रँड आहे आणि त्या ब्रँडनं बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय दूर सीमा. योगेश पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका चांगला आहे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावर म्हणजे मस्तकावर दस्तक देऊन बॉल सीमा रेषा पार. कसं कला कौशल्य ते मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकाला पाहायचंय. यावेळेस मात्र वॉट अ शॉट, अप्रतिम डीप एक्स्ट्रा कव्हरला भेदून बॉल सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झालाय 4. कुठल्याही युट्यूब चॅनल करता आणि 1 लाख सबस्क्रायबरच्या अगदी जवळ पोहोचलेत. यावेळेस चांगला फटका, अप्रतिम नेत्रदीपक आपलं कौशल्य मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना योगेश पाटील बॉलला पाठवते सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट करतोय. रन्स मिळतील 4. इथनं विजयाकरता अजूनही 25 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये आहे. बॉल चाललाय हवेमधनं सीमा रेषेच्या नजदीकनं. तिथे खेळाडूने म्हटलं आयुष्यमान भावू दे. बघूया योगी कशा पद्धतीने बॅटिंग करेल येणाऱ्या पुढच्या बॉल्सवर. यावेळेस मात्र खूप चांगला फटका योगीच्या बॅटमधनं. बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार. योगी 43 धावसंख्येवर बॅटिंग करत असताना धावसंख्येवर योगेश पाटील बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. आणि खेळ खलास. एक उत्तुंग षटकाराबरोबर आपलं अर्धशतक पूर्ण केलंय. पहिल्या 50 धावसंख्येची इनिंग मैदानामध्ये प्ले करतोय. नाव आहे योगेश पाटील योगी. योगी एकदा कॅमेराला बॅट दाखवायची आहे. अप्रतिम अशी इनिंग तिथे बॅक कॅमेराकडे बॅट करायची आहे. योगेश पाटील त्याची ही अप्रतिम इनिंग आपण पाहिली. 50 धावा तिथे त्यानं कंप्लीट केल्या. एक जबरदस्त इनिंग त्याची आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. योगेश पाटील